नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता चक्क मंदाकिनी ही पाडव्यासाठी पुन्हा आता घरी शॉपिंग करून येते. आता मंदाकिनीने इकडे आदिरासाठी शॉपिंग केलेली असते आणि चक्क आदिरासाठी लेंगा आणि कुर्ता आणलेला असतो. ते आता सगळं बघून आदिरा खुश होते आणि म्हणते की आई, चक्क तुम्ही माझ्यासाठी शॉपिंग केली. मंदाकिनी म्हणते, काय आहे, तुझा पहिला गुढीपाडवा आहे ना, सुनेसाठी काहीतरी गिफ्ट घ्यावं लागतं, तेव्हा साडी तुला छान नाही दिसायची म्हणून मी तुला कुर्ता आणि लेंगा आणला बघ. आदिरा जाम खुश होते. आदिरा आता तो ड्रेस बाहेर काढते, पण आदिराचा चेहरा पडतो तरीसुद्धा आदिरा काही दाखवत नाही. आणि आदिरा म्हणते, वा बाई, छान, तुम्ही हे आणलेला ड्रेस ना मी कधी ना कधी घालीलच. आदिरा म्हणते की पण आज सणाच्या दिवशी मी हा ड्रेस नाही घालू शकत. आता मंदाकिनी म्हणते, मी आणलाय म्हणून तू नाही घालणार आहेस असं बोलतेस का आदिरा? आता आदिरा म्हणते की हे सगळं ठीक आहे, पण ही स्टाईल जरा वेगळी आहे. मंदाकिनी म्हणते, असं काय करते अगं, ही स्टाईल सगळीकडे चालते. मंदाकिनी म्हणते की आदिरा, आता तरी तू बदल, आपण आता आदिरा राजवाडे नाही आहोत, आपण ना आता आदिरा सरपोतदार आहोत. आपली परिस्थिती काय आहे त्याप्रमाणे आता आपण पाय पसरायला हवेत असे मंदाकिनी आदिराला समजावते. आणि आता मंदाकिनी आतमध्ये जाताच इकडे आता सुष्मिता म्हणते की तुला जर आदिरा आवडला नसला तर मला देऊन टाक हा ड्रेस. आदिराला आनंद होतो आणि पटकन आदिरा तो ड्रेस सुष्मिताला देते. आता इकडे आदिरा तिच्या बेडरूममध्ये जाऊन एकदमच सुंदर अशी साडी नेसते आणि त्या साडीत आदिरा खूपच सुंदर दिसत असते. पटकन पाठीमागून रोहन तिथे येतो. आदिराला बघताच आता रोहन जाम खुश होतो. रोहन म्हणतो, वाव आदिरा, तू किती सुंदर दिसते, स्पेशल. तर आदिरा ही खुश होते. तर नेहमीसारखीच रोहन म्हणतो, आदिरा तू खूप सुंदर दिसते. आदिरा म्हणते, नेहमीसारखी काय यार, मग एवढं सगळं घालून काय उपयोग. तर आता रोहन म्हणतो, तसं नाही ग, अगं आदिरा तू आज खूप स्पेशल दिसतेस. तर आता आदिरा म्हणते की आईने माझ्यासाठी जो ड्रेस आणला होता तो जर घातला असता तर आज मी कशी दिसले असते. आदिरा म्हणते की पाडव्याच्या दिवशी असा लेंगीज आणि कुर्ता कोण घालतं रोहन. आणि आदिरा रोहनला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देते. इकडे राजवाड्यांच्या घरीसुद्धा आता पाडव्याची स्वानंदीने सगळी काही तयारी केलेली असते. आता इकडे आजी ही स्वानंदीला फोन करतेस खाली. स्वानंदी आता पाडव्याची फुलं सगळी सजावट करत असते. तर तेवढ्यात आजी म्हणते की अगं आज पाडवा आहे स्वानंदी, मला खाली यायचं आहे. स्वानंदी म्हणते की राजवाड्यांनी खाली यायला मनाई केली. आजी म्हणते की अगं असं काय बोलतेस तू, माझी मैत्रीण आहे ना. इकडे मलिका ते सगळं ऐकत असते. आता इकडे मलिका पटकन समरकडे येते आणि म्हणते, समर अरे मला खूप काळजी वाटते, आई ना हट्टालाच पेटल्यात, त्यांना खाली यायचं आहे म्हणून. आता मलिका म्हणते की हे सगळं ठीक आहे, पण स्वानंदीला कळतंय का हे, तिला नाही ना कळत. आता इकडे समर म्हणतो की स्वानंदी मॅडमचं काय. तर मलिका म्हणते की स्वानंदीबद्दल माझी तक्रार नाही आहे समर, पण स्वानंदीच्या हलगर्जीपणामुळे आपल्या आईचं हाड मोडलंय आणि आता ती आईचा हट्ट पुरवायला निघाली. समर म्हणतो, कसला हट्ट. तर मलिका म्हणते, हेच की गुढीपाडव्याची पूजा बघायची, गुढी बघायची, आणि त्यासाठी आईला त्यांनी खाली आणायचं ठरवलंय. बघितलं का स्वानंदी, सगळं आईचा हट्ट पुरवण्याच्या मागे आहे समर, असे म्हणत मलिका आता आगीत तेल ओतते. इकडे आता आदिरा नवीन साडीत रोहनला घेऊन स्वानंदीच्या बाबाजवळ येते आणि स्वानंदीच्या बाबांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देते. स्वानंदीचे बाबासुद्धा दोघांना शुभेच्छा देतात. आणि तेवढ्यात आता रोहन आणि आदिरा स्वानंदीच्या बाबांच्या पाया पडतात. तर पाठीमागून मंदाकिनी तिचे आवरून येत आता म्हणते की मी तयार आहे, चला. आणि कुठे गेली ती. तर लगेच आता आदिराकडे बघताच आता मंदाकिनी म्हणते, हे काय, मी आणलेला ड्रेस नाही घातला का. मंदाकिनी म्हणते की उन्हात आणाचं फिरून पायपीट करून मी तुझ्यासाठी ड्रेस आणला होता. मंदाकिनी म्हणते की आदिरा, आम्हाला ना असे पैसे खर्च करून वाया घालवणं अजिबात परवडत नाही. मंदाकिनी म्हणते की हे बघ, काहीतरी कारण असेल म्हणून मी तुझ्यासाठी ड्रेस आणला होता. आदिरा म्हणते की आई ऐका ना, आमचा हा लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा आहे आणि पाडव्याच्या दिवशी साडी घालणं खूप छान वाटतं. आदिरा म्हणते की मी तुम्ही आणलेला ड्रेस नंतर कधीतरी घालेल आई, पण सणासुदीच्या दिवशी मी असा ड्रेस नाही घालत. स्वानंदीचे बाबा म्हणतात, मंदाकिनी अगं माझी सून साडी घालून पारंपरिक वेशामध्ये गुढीपाडवा गुढी साजरी करायला तयार आहे. तेवढ्यात पाठीमागे सुस्मिता आता तो ड्रेस घालून बाहेर येते. आणि आता मंदाकिनी सुस्मिताच्या अंगावर आदिराला दिलेला तो ड्रेस बघताच आता म्हणते की हाच ड्रेस तू सुस्मिताला दिला, मी तुला किती प्रेमाने दिला होता आदिरा. आम्हाला हा ड्रेस घ्यायला परवडणार नाही तरी पायपीट करून उन्हातानात मी ड्रेस घ्यायला गेले होते ना, आणि तू काय केलं आदिरा, तू हा ड्रेस सुस्मिताला देऊन टाकला, असे मंदाकिनी आता आदिराला बोलते.
तरीसुद्धा आदिरा शांत राहून मंदाकिनीला म्हणते की मला वाटतंय की आई सणासुदीच्या दिवशी साडी छान वाटते आणि ह्या साडीत मी कम्फर्टेबल आहे, बघा ना तुम्ही मी कशी दिसते. आता आदिरा म्हणते की आई प्लीज आपण हा विषय इथे संपूयात, आज पाडवा आहे. आणि आदिरा म्हणते की सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आता मंदाकिनीसुद्धा वेडेवाकडे तोंड करून आदिराला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देते. रोहन, आदिरा, स्वानंदीचे बाबा आता गुढी उभारायला बाहेर जातात. इकडे आता स्वानंदीने सगळी गुढीपाडव्याची तयारी केलेली असते. तेवढ्यात अंशुमन, मलिका देखील तिथे येतात आणि समरही येतो. समर आता स्वानंदीकडे बघतो आणि आता समर स्वानंदीकडे बघताच आता स्वानंदी म्हणते की कशी झाली का, बरी तयारी झाली का. तर समर म्हणतो हे काय चाललंय. समर म्हणतो माझ्या कानावरती असं आलंय की तुम्ही आजीला पूजेसाठी खाली आणताय म्हणून. आता स्वानंदी म्हणते की तुम्ही ऐकले ते बरोबर आहे. समर म्हणतो काय बरोबर आहे, मी खूप सिरियस सांगितलं ना आजीला काही जरी झालं तरी पूजेसाठी खाली आणायचं नाही म्हणून नाही. आणि समर म्हणतो की मला काहीच ऐकायचं नाही. स्वानंदी म्हणते आहो पण समर म्हणतो सांगितलं ना आत्ताच्या आत्ता जा आणि आजीला सांगा पूजेसाठी खाली यायचं नाही म्हणून. तेवढ्यात आता आजी खालीच असते आणि आजी म्हणते की मी खाली आले. आणि आता सगळे मेण्यातून मेणा घेऊन आजीला आता वरून पायऱ्यावरून खाली घेऊन येतात. आणि आता आजीला खाली आणण्यासाठी स्वानंदीने बाहेरून माणसे आणि मेणा आणलेला असतो आणि त्या मेण्यातून पालखीतून अगदी सुखरूपरित्या ते माणसे आजीला खाली घेऊन येतात. समर ते बघतो, समर अवाकच होतो. मलिका तर त्या अंशुमन मलिकाच्या पायाखालची जमीन सरकते आणि मेणा खाली ठेवताच अलगद पडदा बाजूला करून आजी आता ती पूजा बघू लागते. स्वानंदी हसू लागते आणि त्यानंतर हळूच पडद्यातून आजी आता समरला बघत म्हणते की गुड मॉर्निंग. समर आता अवाकच होतो आणि त्यानंतर पटकन आता मेड तिथे खुर्ची घेऊन येतात. आजी पालखीतून उतरत मेण्यातून उतरत आता खुर्चीवर बसते आणि म्हणते की पिंट्या स्वानंदीची आयडिया ना खूप छान होती बरं का, स्वानंदी काहीही करू शकते. आणि स्वानंदी खुश होते तर समरसुद्धा स्वानंदीकडे बघत गालातल्या गालात हसतो. आता समर म्हणतो की आजी तू माझी शपथ घेतली होती आणि मला जन्मातसुद्धा वाटलं नव्हतं तू माझी शपथ कधी मोडशील म्हणून. आजी म्हणते मी काही शपथ बिपत मोडली नाही, शेवटी मनाचं समाधान हेच औषध चांगलं असतं. आणि लगेच आता आजी म्हणते की एवढा आनंद मला कुठल्याही सणाला झाला नव्हता. तर आता ते मेड म्हणतात आमच्यात ना देवालासुद्धा असं पालखीत घेऊन येतात. आणि त्यानंतर आता पिंट्याकडे बघत म्हणजे समरकडे बघत आजी म्हणते पिंट्या अरे तू चिडू नकोस बाबा. समर म्हणतो झालं का तुझ्या मनासारखं, आता नाही चिडत आणि चला आजीच्या हातून पूजा करूयात. आणि पटकन खुर्चीवरून स्वानंदी आता आजीला पूजेच्या समोर घेऊन येते आणि आजीच्या हातात पूजेचे ताट देते. समोर ते सगळं बघतो आणि आता स्वानंदी आजीच्या हातून पूजा करताच आजी म्हणते आता तुम्ही दोघांनी मिळून पूजा करा. आणि समर आता आजीकडे बघतो आणि आता इकडे इतका मोठेपणा स्वानंदीला मिळाल्यामुळे आता मलिका अंशुमनचा मोठा जळफळाट होतो. मलिका आता स्वानंदी समोर येते आणि म्हणते की आणि लगेच आता मलिका म्हणते की एवढं हुरळून जाऊ नकोस, तुझ्याकडून चूक घडली. स्वानंदी म्हणते की घडलेली चूक मी पुन्हा होऊ देणार नाही. मलिका म्हणते की या राजवाड्यांच्या घरातील नाती ही फक्त माझ्यामुळे आहे. तर लगेच स्वानंदी म्हणते की या नात्यांची वीण काळाने नाही तर मनातील समाधानाने आणि प्रेमाने जिंकता येईल आणि मी ती जिंकून घेईल असे म्हणत स्वानंदी तेथून निघून जाते. तर मलिकाचा मोठा जळफळाट होऊन मलिका आता अर्पिता अंशुमनकडे येते. आणि आता मलिका म्हणते काही जरी झालं तरी समर आणि स्वानंदीला वेगळं केलं पाहिजे आणि त्या म्हातारीला सुद्धा. आणि त्यासाठी एकदा का ती म्हातारी कायमची गेली तर समोर बरोबर खच्ची होईल आणि स्वानंदीपासून लांब जाईल. त्या म्हातारीचाच कायमचा बंदोबस्त करते असे मलिका बोलते. आता त्याच वेळेस मात्र आता स्वानंदीने ते ऐकलेलं असतं आणि आता स्वानंदी समरला सांगून म्हातारीचा बंदोबस्त कायमचा करायला निघालेल्या मालिकाला आता दोघेही कसे रंगे हात पकडतात हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.